Cancer Healer Center, a new beginning. चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांचा सवाल. तर धस मुंडे भेटीमध्ये मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीमध्ये काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला. अंजली दमानी यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपनं सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप. अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. जीआर करण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, भरत गोगावल यांची प्रतिक्रिया. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. मुंबईतील वायबी सेंटर इथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली. करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले. अजेंडा लीक झाल्यास मला कारवाई करावी लागेल. सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेच्या शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा. मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव. 2 मंत्रीच उपोषण करणार. मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर मवियामध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. शरद पवार आणि संजय राऊत उद्या एकाच मंचावर येणार. दिल्लीमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पवार आणि राऊत एकाच मंचावर येणार. पवारांवरील टीकेनंतर राऊत पवारांसोबत एकाच मंचावर. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यामध्ये मंगळवारी बैठक होणार. पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची गरज. सोलापूरकरला प्रथमदर्शी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे भडकले. सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही. सोलापूरकरला सरकार पाठीशी घालत आहे, मनोज जरांगेंचा आरोप. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना शिवरायांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. भाजप राहुल गांधींची बदनामी करत आहे. पंतप्रधान मोदींनीही शिवजयंतीवर ट्विट करताना श्रद्धांजली शब्द वापरला आहे. विजय वडेट्टीवारांचा भाजपवर पलटवार. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार. उद्या रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी. Cancer Healer Center, a new beginning.